पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय कृपचार कोप मोडे की जर्जर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं पाहुणचार या ठिकाणी करत असताना पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठाला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करोपचार कोप मोडकी जर्जर. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी गणेशनगर रहिवासी मंडळ आयोजित श्री संत तुकाराम महाराज अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमी निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी द्वितीय तपपूर्ती सोहळा 24व्या वर्षात पदार्पण करत असताना 2 तप या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं चालत असणारा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या कार्यक्रमाच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं या सर्व सप्ताह कमिटी यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. या सर्वांचं हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. अखंड हरिनाम सप्ताह मंडळ गणेशनगर यांचं हृदयातून धन्यवाद आहे. विठाल आणि ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना किंवा या ठिकाणी समर्पित होत असताना गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विणेकरी, चोपदार आदी करून सर्व उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली ज्यांनी चाल गायली ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष माझे परमस्नेही जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण नारायणजी महाराज खंदारे गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराज आपली या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आणि आपली गायनाची साथ यातून या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी चांगली रूपरेषा या ठिकाणी प्राप्त झाली. आपल्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. थोडासा घेऊन द्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी धनंजय महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संगीतरत्न, संगीत विशारद धनंजय महाराज यांच्यासाठी एकदा खरंच अंतःकरणातून धन्यवाद आहे. फार या ठिकाणी सुंदर धनंजय महाराजांचा आवाज तार सप्तकात आहे. फार गोड आवाज आहे. महाराज तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून या ठिकाणी महाराज सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी महाराज मंडळी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय खऱ्या अर्थानं गोड ज्यांचा हात आहे आणि अतिशय या ठिकाणी वाजवण्यात सहजता आणि समर्पकता आहे. आदरणीय हरिभक्तपरायण वारकरी भूषण ताल सम्राट बंडा महाराज घाडगे या कार्यक्रमाच्या प्रसंगी आहेत. घाडगे भूषणसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय या ठिकाणी आपल्या परिसरात पंचकृषीतलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि मृदंगाच्या क्षेत्रात या ठिकाणी यानंतरही अनेक शिष्यांना या ठिकाणी घडवण्याचं कार्य या ठिकाणी गुरुजी तुमच्याकडून होत असतं. आपल्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत आलेले आहेत महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात या ठिकाणी कीर्तन करत असताना पोवाडा गात असताना पोवाड्याला साथ करण्यासाठी विठ्ठलजी महाराज जमदडे गुरुजी या ठिकाणी आळंदीहून आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम या ठिकाणी फार चांगली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून सगळीच मंडळी उपस्थित आहेत. विनेकरी आहेत, चोपदार आहेत. मला इथं फारशी कोणाची नावं जास्त माहिती नाहीत. भागवत महाराज या ठिकाणी मृदंगाचार्य भागवत महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी माझ्या आणि कीर्तन आधी वाजवलेली आहेत. भागवत महाराज तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून बरीचशी सर्वच महाराज मंडळी आहेत. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. आधी करून या ठिकाणी सप्ताह कमिटी आहे. गेली 10 वर्षापासून आमच्या आदरणीय मरे काका या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. काकांचा माझा या ठिकाणी फार जुना अनुबंध आहेत. आमच्या वडिलांच्या पासूनचे या ठिकाणी गेली 25 वर्ष झालं काकांचे या ठिकाणी आमच्या परिवाराचे असणारे संबंध आहेत. आणि काकांच्या माध्यमातून आपल्या मुंबईमध्ये येण्याचं आधी भाग्य लागलं आणि त्यानंतर काकांनी भरपूर सेवा या कार्यक्रमाच्या प्रसंगी डबेवाल्यांसाठी या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी कार्य आमच्या मरे काकांनी केलं. काकांची तब्येत आता थोडीशी खालवली, पण गुरुजी काकांचा वारकरी संप्रदायाला फार मोठं कार्य वारकरी संप्रदायासाठी. आज तब्येत ठीक नाही, गावाला जायचे, पण आज खास म्हणले महाराज तुमच्यासाठी यायचंय
आणि काकांनी पण काही मला नाव घेऊ घ्यायला लावलं नाही. नावाच्या पलीकडे गेलेली सगळी माणसं आहेत या ठिकाणी. अजूनही परिसरातून पंचकृषीतून सगळी माणसं आमचे गोरखभाऊ कुठे आहेत, गोरखभाऊ बी या ठिकाणी आलेत. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अनिल भाऊंचा आमचा या ठिकाणी गेली 10 वर्षाचा संपर्क आहे. अनिल भाऊ सातपुतेंचा आमचा म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते म्हणून नाव नाही घेतलं बरं का, ते माझे मित्र आहेत म्हणून नाव घेतलं. त्यांनी आल्याच मला सांगितलं की माझं नाव तर अजिबात घ्यायचं नाही, पण या ठिकाणी त्यांची माझी मैत्री हेच एवढं सांगतो फक्त. त्यांनी मला संपर्क केला आणि ते म्हणले की सप्ताह कमिटीचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम, एकटा अनिलचा कार्यक्रम नाही. आणि भाऊ तुम्ही बी सांगितलं म्हणून तुमचं विरोध आहे तो धन्यवाद. महत्वाचं म्हणजे हम नाम के प्रेमी नाही, हम हरि नाम के प्रेमी हे विठ्ठल. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करोपचार कोप मोड की जर्जर. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाची भूमिका फार समर्पक आणि सर्वांना समजून अशी. अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे आणि बसलेल्यापैकी पाहुणा हा शब्द कुणाला माहिती नसेल असं कोणी इथं पाहुणा नाही, सगळ्यांना माहिती आहे पाहुणा या शब्दाची व्याख्या काय. आज तुमच्या या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या या इथं मी आज पाहुणा आहे आणि पाहुणा म्हटलं की त्याला अनुसरून अजून एक शब्द आहे आणि तो आहे पाहुणचार. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा तो साधारण नाही, तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला. मग त्याचे अनेक रूप आहेत, त्याची अनेक अवतार आहेत आणि मग तो पंढरीश परमात्मा हा आमच्या घरी पाहुणा म्हणून या ठिकाणी आला. महाराजांचं म्हणणं फार सोपं आणि सगळ्यांना समजल असं आहे. हा अभंग निर्याणकाळ प्रसंगातील अभंग आहे विठ्ठल. निर्याणकाळ प्रसंगात काही अभंग तुकोबारांनी आमच्या समोर ठेवले आणि त्यातील हा एक महत्वाचा अभंग आहे. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा म्हणजे साधारण पाहुणा नाही, तर तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला. मग त्याचे अनेक रूप आहेत आणि त्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारण कनवाळू कृपाळ लागे, अवताराच्या राशी शंख चक्र गदा पद्म सही. सजन हो, त्याचे अनेक अवतार, त्याची अनेक रूप आणि त्याची अनेक नावं. त्या अनेक नावापैकी ऋषिकेश नावाचा पाहुणा महाराज सांगतात आमच्या घरी आला. जवळजवळ गुरुजी हा पाहुणा घरी येणं अशक्य आहे, पण तुकोबारींचा मात्र अट्टहास मोठा आहे विठ्ठल. महाराज सांगतात हा पाहुणा बोलवण्यामागं कारण आहे, लक्षात नाही का. ही जगद्गुरु तुकोबारींची भाषा. जरी तुकोबारी अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मग जर तुकोबारे दुर्बळ आहेत तर जगाचा मालक तुकोबारींच्या घरी कस काय आला, हा पहिला प्रश्न. जर तुकोबारे दुर्बळ आहेत तर अनु रेणू या थोकडा तुका आकाशा तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता कापेयम. थोडा इफेक्ट ठेवा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. महाराजांचं सामर्थ्य असं आहे सजन हो, खऱ्या अर्थानं जरी महाराज म्हणतात मुख शुद्धी तुळशीदळ, पण तुका म्हणे मी दुर्बळ. जरी दुर्बळ पण खऱ्या अर्थानं सामर्थ्य एवढं आहे की जगाचा मालक तुकोबारींच्या घरी यावा. हा पाहुणा तुकोबारींच्या घरी आला, आपल्या घरी येणं जवळजवळ अवघड नाही, अशक्यच आहे. तरी तुकोबारे सांगतात आमच्या घरी हा पाहुणा आला. खरं सांगू का, तसं पाहिलं गेलं तर तुकोबारे सांगतात तो पाहुणा वेगळा आहे आणि व्यवहारातही काही पाहुणे आहेत. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी.
भाग्यवान सांगू का दुर्दैवी सांगू? दोन्ही सांगू का? दोन्ही सांगतो, लक्ष तर नाही का? भाग्यवान पाहुणा आणि दुर्दैवी पाहुणा. आम्ही सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य सकाळचं कीर्तन उरकलं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. आता मृदंगाचार्यांना मृदंग वाजवल्यानंतर थोडी भूक लागते. ही कीर्तन करायला लक्षात आलं पाहिजे नाही. थोडं माझ्या लक्षात आलं विठ्ठल महाराजांना भूक लागली. गाडगे बाबा काही मला म्हणले नाहीत तसं, पण विठ्ठल महाराज मला म्हणले महाराज थोडं जरा भूक लागले का झालं, कुठंतरी गाडी थांबवायला लागेल. मी दुर्दैवी पाहुणा सांगतो, म्हटलं थांबवता येणार नाही, कीर्तनाची वेळ आपल्याला वेळेत पोचावं लागत आणि त्यात मुंबईतलं ट्रॅफिक आहे. नाही म्हणजे असं होतं कधी कधी बरं का. हां, आणि मग महाराज हे सगळं होत असताना आम्ही एका म्हणजे गावाच्या ठिकाणीच निघालो आणि मग सकाळचं कीर्तन इथलं झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. मग जाता जाता या ठिकाणी गाव जवळ आलं. त्यांना कसं तरी व्हायला लागलं. ते म्हणजे महाराज काहीतरी चहा पाण्याची तरी सोय करा. म्हणलं चहाचं नियोजन लावतो. पण काय झालं, आम्ही ज्या घरात गेलो तिथून नेमकं म्हातारीचं मड बाहेर आलं. तर काय वाटतं तुम्हाला, पाणी तरी देतील का लोक आम्हाला? उपाशी राहावं लागलं. कसं तरी कीर्तन उरकलं आणि आम्ही आमचा प्रवास गाठला. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. भाग्यवान पाहुणा याच्या अपोजिट आहे. पुढच्या वेळेस 15 दिवसाचा काळ निघून गेला आणि पुन्हा एकदा सकाळचं एक कीर्तन आणि सायंकाळचं कीर्तन एकाच रूटला आलं. आता सकाळच्या कीर्तनाला नारायण महाराज, धनंजय महाराज, आम्ही सगळे नारायण महाराजांना फोन केला. म्हणलं महाराज आपल्याला सकाळचं कीर्तन आणि सायंकाळचं कीर्तन आहे. ते म्हणले पक्वाजा कोण आहेत? म्हणलं पक्वाजा आपले गाडगे बाबा आहेत आणि विठ्ठल महाराज आहेत. ते म्हणले मग विठ्ठल महाराजांनी ते काही यायचे नाहीत मला वाटतं. म्हटलं का बरं? म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही जरा त्यांचं थोडं जेवणाचं नियोजन अवघड केलं. म्हणलं काही नाही बोलतो मी म्हणलो. मग मी फोन केला. मग महाराज म्हणले महाराज मला काही जमायचं नाही गड्या, जरा थोडंसं अवघड आहे. सकाळच्या कीर्तनाला येतो पण संध्याकाळच्या कीर्तनाला नाही. म्हणलं अडचण काय नाही. म्हणले मागच्या वेळेस लय अवघड झालं. म्हणलं काळजी करू नका, या म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, थोडं वाढून देतो तुम्हाला. नाही कळलं का तुम्हाला? हां, ते म्हणले वाढायचं जाऊ द्यात पण वाढायचं नियोजन लावा. आता म्हणलं काय कळलं ना आता कसं काय करावं. थोडंसं माझी कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली म्हणून थोड्या यांना कन्व्हिन्स केलं आणि मग कसं तरी सकाळचं कीर्तन झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. आता मजल प्रवास सुरू झाला. मला बी धडकी भरली. मागच्या वेळेस तुम्ही काय बोलले नाहीत पण इकडं जमदाडे गुरुजी जरा तडदार ते बोलायला लागले. गाडगे बाबा म्हणले महाराज जाऊ दे आता थोडंसं, पण ह्यावेळेस जरा जेवणाचं नियोजन व्यवस्थित लावा. म्हणलं काहीच काळजी करू नका. मला बी धडकी भरलेली काय होते कुणास ठाऊक. पण काय झालं, आम्ही ज्या घरात गेलो आता काही नाही, ग्लासभर पाणी मला एवढीची एवढी भूक लागली होती. त्या घरातला नेमका जावई आलेला होता. जावई कळतो तुम्हाला? हा, जावई आलेला होता. आता जावयाला म्हणजे काय माहिती का, जावयाला खऱ्या अर्थानं सडा समर्जन, रांगोळी, पंचपक्वानाचं ताट आणि हे सगळे जेवण जिथल्या तिथं आम्ही ते पाहिलं. आता म्हणलो कसं काय बोलावं तरी कसं काय. कुणीतरी घरातून बाहेर आलं आणि ते म्हणले संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आणि मग काय आमच्या विठ्ठल महाराजांचा चेहरा प्रफुल्लित झाला. आता त्यांची स्माईल या ठिकाणी डबल झाली. म्हणलं हाताकडे भारी झालं काम. आता काय करावं, आमची ताटं लावण्यात आली, सडा समर्जन रांगोळी काढण्यात आली, पंचपक्वानाचं ताट लावण्यात आलं, पाठ ठेवण्यात आलं, त्याच्यावर ताट ठेवण्यात आलं आणि मग सुंदर असा भेद या ठिकाणी पंचपक्वानाचा झाला. पुरणपोळी वाढण्यात आली, जी जावयाला वाढली तीच, त्याच्यावर परत तुपाची धार टाकण्यात आली. कुरड्या पापड्या आम्हाला काही चालत नाहीत पण त्यांना चाली त्यात, म्हणजे ते काय नाही. पक्वाच्याला थोडंसं एखादं पथ्य कमी पण गायकाला थोडं पथ्य आहे. आम्ही म्हटलं आम्हाला काय कुरड्या पापड्या भजी बिजी काय वाढू नका. पण मग कसं काय नियोजन करावं. आणि मग काय सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित. मला इथं बसलेल्यांना विचारायचं आहे, हा पुरणपोळीचा घास आमच्यासाठी केला का जावयासाठी केला होता? कोणासाठी केला? जावयासाठी केला. पण जावयाबरोबर आम्हालाही पोळी खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे. ठाला ब्रह्मरसाचे परगुणी अर्जुना लागी केले नारायणे. ज्या गोष्टीला दाखलाय त्याला शास्त्रातलं उदाहरण पाहिजे नाही. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. हे सगळं कुणासाठी केलं? अर्जुनासाठी. आणि भाग्यवान कोण ठरलं? भाग्यवान संजय भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. आणि आपण इथं बसलोत ना, आपणही पाहुणे आहेत ना का नाही पाहुणे? हरिविन जन्म नरक यमाचा प्राणे होय जय हो यमा पाहुणा प्राणे होय यमा पाहुणा प्राणे होय. हरि जन्म यमा पाहुणा प्राणे होय प्राणी होय यमाचा पाहुणा
करीविन जन्म नरकाची पैजाना आपण सगळे पाहुणे आहेत पण यमाचे. बरं खरं सांगू का, काही पाहुणे यमाचे बी नाही. आता जे 90ची गाठी त्याला यम घ्यायला येईल का? ऐकलं का तुम्हाला? काही पाहुणे यमाचे बी नाही. आपण सगळे पाहुणे यमाचे आहेत. पण कदाचित लोकांना अजून विसर पडलाय की मी जाणार नाही. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं जर अवतारच राहिले नाहीत म्हणजे अवतावाले कसे काय राहणार? ते पण एक 9 भी मर गए 10 भी मर गए 17 से 33 कोटी देवता मर गए 33 कोटी देवता मर गए बड़े काल के बाद जब काज चढ़ा काबे तो क्या जाने का जब काज चढ़ा काबे तो क्या जाने लड़ गया जब सारा बनाया रे जब सारा गवाया रे जाने बाजवा टाळीत म्हणजे काका इथं फार मोठी मोठी माणसं गेली, रावणासारखी गेली. तर 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. आई साहेब ओ लाडकी बहीण योजना इकडे लक्ष द्या. 28 कोटी भिंती सोन्याच्या रावणाच्या आणि रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं. आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. आपण रावणाच्या रेंजला आहे का? अरे जाणार आहेस ब्रह्मातेस का काय? जायला लागेल. लय मोठे मोठे गेले अवतार, येथे नाही उरवले अवतार. इथं जर अवतार राहिले नाहीत म्हणजे अवतारवाल्यांची काय कथा आणि काय व्यथा, हे सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. लक्षात नाही का मला काय सांगायचं सज्जन हो? याचा अर्थ असा आहे, तुकोबार जो पाहुणा सांगतो तो मात्र पाहुणा वेगळा आहे. पहा, आणि अजून एक गोष्ट सांगू का, तसं पाहायला गेलं तर तुकोबार इकडे येतच नव्हते. हाच मुद्दा लय महत्वाचा आहे कीर्तनातला. तुकोबार आहे या मृत्यू लोकात येत नव्हते. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. मृत्यू लोकात म्हणजे कुठं? इथं. देवानं सांगितलं तुका अरे तुझी गरज आहे समाजाला. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाजाला जनांच्या जडाच्या आणि जीवाच्या उद्धाराला जा. तुकोबारे सांगतात हे विठोबा या जगातलं सगळ्यात आव्हानात्मक कार्य म्हणजे मृत्यू लोकात जाऊन कार्य करणं आणि मृत्यू लोकातल्या समाजाला सन्मार्गाला लावणं हे काम लय अवघड आहे. विठोबाने विचारलं काय झालं तुका, अडचण काय? विठोबा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोक लय वांगाळीत. वांगाळ कळलं का तुम्हाला? नाही कळलं वांगाळ? वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला की त्याला आपली माग वाढते, त्याला वांगाळ म्हणते. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच देखवलं नाही. काय म्हणणे तुमचं याच्यावर? आणि खरं सांगू का, तुमच्या राजकारणातले वांगाळ नाहीत, आमच्याकडे लय तिकडे. परवा एका बाबा कीर्तनाला गेलो मी. एक गायनाचार्य कीर्तन झाल्यावर माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं काय वातावरण केलं? म्हटलं फार हितलं नाही सांगत पण आपलं तिथलं सांगतो. म्हटलं फार सुंदर गायले तुम्ही आज. म्हटलं फार सुंदर गायले. म्हटलं तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हटलं मायक्रो ऑब्झर्वेशन केलं. फार सुंदर गायले. म्हणले तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज. काय म्हटलं? बाजूच्याची कशी काय जिरावली? म्हटलं का? म्हणले माझ्या मागं त्याला मंथन नाही आलं. म्हणलं तुझ्या मागं त्याला मंथन नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ. परमार्थ हे महादेव जोडी देवाचे चरण. महाराज सगळ्यांना सोबत घेऊन जाणं परमार्थ. सुकवणं म्हणजे परमार्थ नाही. हे सांगायचं तात्पर्य काय? आमच्या एका मित्राने तुळशीची माळ घातली. त्याला म्हणलं काय झालं बाबा? म्हणलं महाराज आळंदीला जाऊन तुळशीची माळ परिधान केली आणि छानपैकी आता आहार वगैरे सगळ्या गोष्टी सुधारल्या आणि गायनाचा क्लास लावला. गायन अभंग चांगला म्हणायला लागला, तालावर म्हणायला लागला, स्वरात म्हणायला लागला. म्हणले महाराज आता भजनाला जायचं. म्हणला चला. म्हणला गावात गेलो भजनाला. तो पुढं मी मागं. त्याला म्हणलो जाशील ना व्यवस्थित? नाही म्हणले महाराज चला ना. म्हणलं आलोच तू. तो पुढे गेला काका आणि 10व्या मिनिटाला घरातून मंदिरातून बाहेर आला. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज अहो यांच्यातच लय स्पर्धा आहे. नाही कळलं का तुम्हाला? एक मोठं वाक्य बोलू का तुम्हाला? ज्याला अनुभव त्याला कळेल. ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही ना, लक्षात नाही का, ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही ना त्याला माईकचं नाद लय. नाही कळलं का तुम्हाला? त्याला पहिला माईक समोर पाहिजे ते कुणालाच म्हणून देत नाही बघा. हा ते म्हणलं महाराज अहो माईकवर मी हाना आणि यांची फेकाफेकी. मग मला सांगा सामान्य लोक त्यामुळे लक्षात नाही का मला काय सांगायचं सज्जनाव. आता एकटाच म्हणेन असं कसं होईल? सकळांशी येते आहे अधिकार. इथं प्रत्येकाला अधिकार आहे. परमार्थ एकट्याने करायचा नसतो.
इथं स्पर्धा आहे. मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, तर दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी आहे. विठ्ठला क्या गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग ही, देखे तो सब जग चार शब्द महाराष्ट्रातले जादूगार, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शुभा. हे चार शब्द महाराष्ट्रातले जादूगार. विठोबानं काय दिलं तर प्रेम दिलं, तुकोबांनी काय दिलं तर माता सुनेसाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी काय दिलं अमृत अनुभव चांगले पसरची ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला, आणि शुभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे चार शब्द महाराष्ट्राचे जादू. विठोबांनी सांगितलं तुका जावं लागेल, नाही जाणार तुका. तुका म्हणतो देवा अरे मृत्यू लोकात हा तुकोबरे इथले नाहीत, ते आले कुठून यालाही प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आयाचे कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलोया कारणाचे. आलो या कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. दादा या आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी एवढ्या लांब आलो. राजगडावर महासाहेब जिजावत महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला चकवा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी खुऱ्यात 18 पगड जाती 12 मुलुतेदार या सगळ्यांना समजली स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर आहे बाकी. म्हणतो म्हणून जातो आठोबा. तू म्हणतो म्हणून तुझ्या शब्दाला मान. जाईल मी मृत्यू लोकात. हे देवा 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील.
माग ना तुका देशील ना देवा. अरे बोल. एक, मृत्यू लोकात मला मरण नको, ही अभंगाची पूर्वपीठिका आहे. मृत्यू लोकात गेल्यानंतर मला मरण देऊ नको, एक. आणि दोन, जर समाजाने त्रास दिला आणि मला जर जगू नाही दिलं तर विठोबा मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. विठाला मृत्यू लोकात मरण नको आणि मुरारी म्हणून देवा तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. मुरारी कळला इकडं, इकडं कळला मुरारी, इकडं मुरारी. हो महिला मंडळ, तुम्हाला नाही मुरारी कळला असं होईल का? तुमच्या हृदयातला विषय मुरारी. मुलगी म्हणती बाबा अहो लई मोठं लग्न झालं हो मैत्रिणीचं. 50 सराची साडी होती अंगावर, गुलाबजामचं जेवण होतं आणि खरं सांगू का बाबा तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. बाप म्हणतो बाई का काळजी करते, हाय ना तुझा बाप, तुझंही लई मोठं लग्न करू, तालुक्यातलं मोठं कार्यालय घेऊ. आणि हे किती 50 हजाराची साडी होती ना, 50 हजाराची साडी ना, हे बाई तू फक्त बोट ठेव ती साडी तुझा बाप तुला घेऊन देईन. काय म्हणतो बाप, तू फक्त बोट ठेव ती साडी तुझा बाप तुला घेऊन देईन. पोरगी म्हणते बाबा अरे तसं नव, मी आपली सहज म्हणले तुम्हाला, आपली नाही एवढी परिस्थिती, पण मी आपलं सांगितलं मैत्रिणीचं लय मोठं लग्न झालं. बाप म्हणतो बोरी काळजी करू नको, खरं सांगू का अरे तुझ्या लिकीच्या लग्नाची काळजी बापाला आहे. मुराळी सांगतो अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं, मुलीचे डोळे भरून आले. मुलगी म्हणते बाबा अरे जेमतेम परिस्थिती आपली. बाप म्हणतो बाई एकदा बापाने शब्द दिला तर माघार येणार नाही. 8 तास कष्ट करेल ना, इथं बसलेल्या कोण्याही लिकीला विचारा, बापाची परिस्थिती लय भारी नव्हती पण चांगल्या घरात दिलं का नाही, लय मोठं लग्न. ज्या दिवशी लग्नात मुलगी उभी होती ना त्या दिवशी सगळीकडे पाहत होती. महाराज ज्या दिवशी लग्न आधी ठरायचं ना, पाहुणे बघायला यायचे ना, म्हातारी म्हणती अहो लय मोठी पार्टी आहे, एवढी मोठी सोयरीक, हुंड्याचं जमणार कसं काय, आपल्याकडे काय काय म्हणलं माहिती का बाप, तो म्हणला काही असू देत, माझ्या बाईला चांगल्या घरात मी देणार, या जर घरात आपली मुलगी दिली तर आपल्या लिकीचं कल्याण होईल. तुम्हाला खरं सांगू का या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त लिकीवर कोण प्रेम करत असेल तर बाप आहे. या जगाच्या पाठीवर बापाचं लिकीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे. या काही ठळक प्रेम आहे, त्यात लिकीचं आणि बापाचं प्रेम आहे. फक्त अडचण एवढी आहे, लिकीला म्हणजे आई तुम्हाला रडता येतं आणि बापाला रडता येत नाही. या दोघांच्या गोष्टीत फरक बघा. एक पडद्याच्या समोरचा कलाकार आहे आणि एक पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळ्या कळाव्यात पण डोळ्यातलं पाणी याच्यात दिसावं नाही. आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, लिकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी आलं पण बाप रडताना आम्ही फार कमी वेळा बघितलाय. याचा अर्थ त्याला रडता येतं असं नाही. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. इथं बसलेल्या कोणीही बापाला विचारा, जर तो दिवसभर दमून आला, थकून आला, घरात आल्यानंतर जर त्याने लेकीला जवळ घेतलं तर सगळा थकवा निघून जर कुणामुळे जात असेल तर लाडक्या लेकीमुळे थकवा निघून जातो. या जगाच्या पाठीवर लेकीचं आणि बापाचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. मुलगी म्हणती बाबा अरे नाही आपली परिस्थिती, नाही होणार एवढं मोठं लग्न. बाप म्हणतो भाई तुला शब्द दिला ना बघ, तू बोट ठेव ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. खरंच सांगू का आदल्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना बाबा, आदल्या दिवशी बाप झोपलाच नाही हो, ह्या कुशीवणी त्या कुशीवर. म्हातारी म्हणते काय झालं, काय झालं आज बोलत नाही, आज डोळे का भरून आले. तो म्हणला खरं सांगू का मलाही चिंता पडली, लेकीचं लग्न कसं काय करायचं, हुंडा कसं काय गोळा करायचा. पण चांगली लोक आहेत, चांगल्या घरात आपली मुलगी गेली. तुम्हाला खरं सांगू का तुमच्या माझ्या मायबापाचं एकच स्वप्न आहे, माझ्या पोराचं चांगलं शिक्षण करायचं आणि माझ्या मुलीला चांगल्या घरात द्यायचं. याच्या व्यतिरिक्त यांची काही स्वप्न नाहीत ना. यांना लेकरांकडून फारशा अपेक्षा आहेत. त्यांना वाटतं माझी लेकरं वेल एज्युकेटेड असावीत, वेल क्वालिफाईड असावीत, नाही जरी जास्त शिकली, नाही जरी शिक्षण झालं तर खऱ्या अर्थानं ते संस्कारी असावीत. या सगळ्या गोष्टींचा परमार्श बाप हृदयात घेतो. मातृत्वाचं प्रेम या जगाच्या पाठीवर मोठं आहे. पण आई अडचण काय माहिती का, तुम्ही एवढं प्रेम केलंय की तुमच्या प्रेमामाग आमचा बाप मात्र झाकला गेलाय. आयुष्यभर तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसलं पण आमचा बाप रडताना आम्ही फार कमी वेळा पाहिलंय. पण खरंच सांगू महाराज बापालाही रडता येतं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. खरं सांगू महाराज अंधाऱ्या खोलीत रात्रभर बाप रडत होता. मग तरी म्हणती लई प्रेम का ओली किवर. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले ना त्या दिवशी चहा घेऊन गेला. म्हातारीने आवाज दिला, अहो लई मोठी लोक आहेत, नाही जमायचं आपल्याला त्यांचं. काय म्हणला माहिती का, ए बाई तुला पोरग पसंत आहे ना, लेख जशी हसली ना तो म्हणतो ह्याच घरात द्यायची, तुला काळजी करू नको. बाबा लई मोठं लग्न केलं. आज मंडपामध्ये भर मंडपात सगळे उभे होते, लेख पण उभी होती,
लग्न सुंदर होतं, फार मोठा मंडप होता, कार्यालयही मोठं होतं, सगळं जिथल्या तिथं होतं, जेवण पंचपक्वानाचं होतं, गुलाबजामचं जेवण आणि 2-2 स्वीट डिश बापाने ठेवल्या. पण खरंच सांगू का, आज लेक मंडपात उभी होती, कॅमेरावाला म्हणत होता दीदी अरे थोडी स्माईल ठेव. ती म्हणती काही नाही. मैत्रीण म्हणते का असत नाही. ती म्हणली बाप नाही दिसत माझा मंडपात. आणि मग आईला विचारते माय हे सांग ना बाप कुठे. आई म्हणते खरंच सांगू का बाई, तुला जशी हळदी लागली ना तसा तुझा बाप जेवलाच नाही. जाऊन बघ एकदा मंडपाच्या मागं उभा असेल. खरंच सांगू का, इथं बसलेल्या कोणीही लेकीला विचारा, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना त्या दिवशी सगळ्यात जास्त गुलाढोरासारखा जर कोण रडला असेल ना तो बाप रडला. माहितीये का, आज त्यांनी मंडपाच्या मागं गेला. खरंच सांगू का, आज लेक मंडपाच्या मागं गेली आणि मग आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, हा अखंड हिशोब करत बसलेला. खरंच सांगू का, त्याचे खिशे फाटलेले होते, त्याच्या खिशात 1 रुपया नव्हता, पण स्वप्न मात्र हृदयात फार मोठी होती. खरंच सांगू, या असंख्य स्वप्नाला घेऊन जाणारा एक संघर्ष करणारा व्यक्ती म्हणजे बाप आहे. महाराज, आम्ही 35-35 वर्षाची मोठी पोरं मोठ्याने रडताना बघितली. त्या पोराला प्रश्न विचारला, अरे का रडला. तो म्हणला महाराज उभ्या आयुष्यात रडलो नाही, पण आज शेवटचं पाणी गडव्यातलं बापाच्या अंगावर पडलं नाही. अरे म्हणलं आंघोळ घालायची, लोक थांबलीत, शेवटची आंघोळ. म्हणला महाराज खरंच सांगू का हो, आयुष्यावर बापाला बनेलवरच बघितला, पण आज कष्ट करणारा बाप शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठ दिसली, लय आधी दिसली असती ना महाराज तर चिरा पडलेला पाय कधीच हातात घेतला असता. पण खरं सांगू का तरुणांनो, ज्या दिवशी त्याच्या संवेदनशीलता संपतील ना त्या दिवशी त्याला मिठी मारू नका. जोपर्यंत तो जिवंत आहे ना तोपर्यंतच बापाला मिठीत घ्या. मी खरंच सांगतो महाराज, मी खरंच मोठी मोठी पोरं फार मोठी रडताना बघितली. 35-35 वर्षाची पोरं, कोट्याधीश पोरं, लई पैसेवाली मुलं. मी जवळ जाऊन बसतो त्यांच्या. पोरगं कुठं बसलं माहिती का, बापाच्या उशाला जाऊन. म्हणलं काय झालं, म्हणजे महाराज इथं बाप झोपायचा आमचा. खरं सांगू का, या जुन्या लोकांना सॅल्यूट बरं का. तुम्ही जे प्रेम जपलं ना गाड्या, हे जगाच्या पाठीवर कुठंच नाही. विचारान लेकीला, कुपरीतून 10 रुपयाची नोट काढून देणार बाप अजून मी तुमच्या डोळ्यासमोर उभा असेल. इथं बसल्यापैकी काहींचे वडील जिवंत असतील, काहींचे वडील गेले असतील. पण खरं सांगू का, असा संघर्ष उभ्या आयुष्यात आम्ही कुठे बघितला नाही. मोठे मोठे कोट्याधीश पोरं रडताना बघितली. त्याला प्रश्न विचारला काय झालं, तर म्हणलं महाराज इथं बाप झोपायचा, पैसे इतके आले ना महाराज, लई पडलो, लई धावपळ केली. पण मला असं वाटतं की शेवटची ही 2-3 वर्ष बापासोबत थोडीशी घालवायला पाहिजे होती, बापाबरोबर बसायला पाहिजे होतं, त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं. आम्हाला कळलंच नाही हो, त्याला आमची गरज होती. मी जर अजून 2 वर्ष बापासोबत बसलो असतो तर खरं सांगू का, किमान पुढची 10 वर्ष आमचा बाप जगला असता. बाप माझी आठवण काढायचा, रात्रभर जागायचा, मला यायला कधी उशीर व्हायचा, सकाळी उठून मी लवकर जायचो. बापाशी बोलणं होत नव्हतं, याच्यात बहुतांश काळ निघून गेला. पण खरं सांगू महाराज, पैसे लई क्रेडिट झाले अकाउंटवर, पण आयुष्यातला बाप मात्र डेबिट झाला. मी खरं सांगू का, तो डेबिट होण्याच्या अगोदर त्याला मिठी मारणं लई गरजेचं आहे. महाराज, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळे ते भर. उला ढाली करतो हा फक्त घरासाठी, कुणासाठीच नाही, घर बायकां मुलांसाठी. आणि शिव्या शाप या जगाची घेतो आपल्याच माती. सावकाराची उमरेची जावणारा बाप आम्ही या डोळ्यांनी रडताना बघितलेला आहे. महाराज, घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक पैशासाठी. ज्या दिवशी मुलीचं मोठं लग्न करायचं आणि मुलाचं शिक्षण ही दोन्ही आव्हानं त्याच्या समोर होती ना, त्या दिवशी 8 तास कष्ट करणारा बाप आज 15 तास कष्ट करत होता. इथं बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा, महाराज एवढी उलग आला मी बापाची. या मुंबईच्या ठिकाणी आलो ना, काही ट्रेनमध्ये बाप चढताना बघतो, मी बाबांना म्हणतो बाबा एवढं का तुम्ही धावपळ करता. महाराज म्हणले ही धावपळच मुलांसाठी. खरं सांगू का, उरामधी माया त्याच्या काळा मेघावाने दाखविना कधी कुणा डोळ्यात लपाने जिजू साराचा गाडा हा गाडा ओटावर हसो जरे कनावा कला घडी भर
जगाच्या वाटेवर सगळी व्यक्तिमत्व कळतील, पण बाप रडताना ज्या लेकराने बघितलं ना ते लेकरू पण लय भाग्यवान आहे. काय वाटतं तुम्हाला? फक्त तुम्हाला रडता येतं? अहो यांना बी रडता येतं, पण हा समजायलाच लय अवघड आहे. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं आणि सुई दोऱ्याने शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळं जोडलेलं. महाराज आयुष्यभर बाप नाही सांगायला आलो बरं का, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले आणि तुने नाही पाणी पाजिले, हे नाही एवढ्या लांबून सांगायला आलो. मी सांगतोय काय लक्ष नाही का, मला मुरारी सांगायचं आहे. याच्या अनुषंगानं बाप कळला की मुरारी कळला. जगाच्या पाठीवर वेगळं व्यक्तिमत्व. लई मोठं लग्न केलं हो, लई मोठं लग्न केलं. आज मुलगी म्हणते अरे खरंच बाप्पा नाही दिसत, पण मंडपाच्या मागं जाऊन ज्यावेळेस लेकीने बापाला मिठी मारली ना, आयुष्यात कधीच नाही रडला, पण बाप साठवितो अश्रू. फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज लेक सासरी निघाली ना, आज हंबरडा फोडताना मी त्याला बघितलं. खरंच सांगू का महाराज, छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवले हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे, पण कर्नाटक प्रांतात राहून त्याग करणारा शहाजी राजा हा बापही आम्हाला समजला पाहिजे. नाही कौशल्य माता रडताना आम्ही पाहिली, पण कौशल्य मातेचं प्रेम आम्हाला कळलं, पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मारणारा बाप हा राजा दशरथही आम्हाला कळला पाहिजे. लपवा लपवा जगजेठी माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाहो फोडणारी देवकी आम्ही अनुभवलीच. ढगांचा गडगडाट आणि पावसाची रिमझिम या जीव घेणे अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरून घेऊन जाणारा वसुदेव हा एक बाप त्यागाचं उदाहरण आहे. मात्र आज हृदय दाटून आलं, लई मोठं लग्न झालं. खरंच सांगू का, ज्या दिवशी या लिकीचं लग्न होतं ना, त्या दिवशी जावयाच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि जावयाला नतमस्तक झाला बाप. खरंच सांगू ताई, आयुष्यात नाही झुकला हो कुणासमोर, पण आज तुमच्यासाठी जावयासमोर झुकला. जावय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का. काय बोलायचं तर मला बोला, माझ्या लाडक्या लेकीला बोलू नका. खरंच सांगू का, या लेकीला जर सासूरवास झाला तर सगळ्यात जास्त त्रास बापाला होतो. आई तुम्ही रडून मोकळे होताल, पण बाप स्वतःला शिक्षा देऊन मोकळा होतो. तो म्हणतो माझी मुलगी चांगल्या घरात गेली. आज मुलगी भाकरी थापायला बसती ना, बाबा भाकरी थापण्याकडे लक्ष नव्हतं. तिला माहिती कर्ज बाजारी झाला माझा बाप, कसं लग्न केलं कुणास ठाऊक. महाराज खरंच मी सगळ्या मुंबईकरांना सॅल्यूट करतो. इथलं जीवन एवढं खडतर प्रवासाचं आहे ना, आम्ही एक दिवस आलो ना आम्हाला वाटतं कधी गावाकडे निघावं. खरंच सांगतो तुमचं एवढं खडतर, खरंच सांगतो लेकिओ, इथल्या सगळ्या तरुणांना सांगतो, या जुन्या लोकांनी जे मुंबई दिवस काढले ना गाड्या, खरंच त्यांना सॅल्यूट आहेत. एवढा खडतर प्रवास, एवढा संघर्ष. महाराज अहो आम्हाला त्या ट्रेनमध्ये चढता येत नाही हो. धक्का लागला की जुनी लोक काय पटकन जातात. मी विचारलं त्या लोकांना, बसल्या काकांना मी सोबत प्रवास केला. काका म्हणले महाराज आता सवय झाली हो. पण खरंच काका, या शेवटची पिढी अशी जगणारी बरं का, शेवटची पिढी. परत नाही येत ही माणसं, परत नाहीत. हे पायजामेवाले शर्टवाले ही लोकांना वाटतं ती ह्यांच्याकडे काय आहे तवा, ह्यांच्याकडे काय, हे साधी माणसं नाहीत. यांनी टोपी घातली तर फ्लॅट घेते. तुमचा तुम्हाला माहिती नाही अजून अंदाज. लोकांचा अंदाज घ्यायचा नसतो कधीच. लोकांना आम्ही धोत्र बघितल्यावर कधी कधी आमच्याकडे लोक म्हणतात काय म्हणले धोत्रावाले. अरे तसं नसतं बाबा, कोणाच्या राहणीमानावर काही ठरवायचं नसतं. कधी कधी तो वेल क्वालिफाईड असू शकतो, तो वेल एज्युकेटेड असू शकतो, तो फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो, असं काही नाही. त्याचा पहिराव नाही, खऱ्या अर्थानं त्याचं जीवन, त्याचं दिसणं हे नाही, त्याचं हसणं, त्याचं वागणं, त्याचं राहणं आणि समाजाला कशा पद्धतीने उद्बोधन म्हणतोय, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माझं कीर्तन लई टिपण काढलेलं नाही आहे. मी या ठिकाणी जी गोष्ट सांगतोय शाश्वत सांगतोय. वृद्धाश्रमातली आई सांगितली का, वृद्धाश्रमातला बाप सांगितला का, वृद्धाश्रम आम्ही सांगायचे नाहीत लोकांना. वृद्धाश्रम सांगणं हे चुकीचं आहे. ज्यांचे वृद्धाश्रम त्यांना सॅल्यूट आहे, पण इथं बसलेले असं कोणीच नाही की ज्यांचे आईबाप वृद्धाश्रमात असतील. नाही 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 महाराज. मग आम्ही अशी मुलं बघितली वेल क्वालिफाईड आहेत, MNC कंपनीत, अमेरिकेत चांगल्या कंपनीत जॉबला आहेत, 15 लाख रुपये पगार आहे महिन्याला. पॅकेज बघा वर्षाचं कसलं आहे. आणि बाप म्हणतो माझं पोराला 15 लाख पगार आहे, पण म्हातारी लय हुशार आहे. ती म्हणते 15 लाख पगार आहे ना, मग एक फोन करा आणि त्याला म्हणा विमानाचं तिकीट बुक कर आणि ये बापाला भेटायला. खरं सांगू का, पोरगं जर विमानाने आला असतं ना, खरंच 10 वर्ष बाप जगला असता. अरे तुझ्या मनी ऑर्डरवर नाही तो चालला, तुझ्या प्रेमाची आवश्यकता आहे त्याला. विचारा तुम्ही कुणाला बी. महाराज बाप असाच असतो बरं का. तुम्हाला माहिती आहे, आता माझे वडील 70 वर्षाचे आहेत, कीर्तनकार आहेत बरं का भाऊ, पण कधी कधी चालू कीर्तनात उपारणं वाढतात माझं. मी त्यांना म्हणतो असं लोकांच्यात करत नका जाऊ. ते म्हणतात तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. लक्षात आलं का बाप कायला म्हणतात. बाप बापच असतो महाराज, त्याच्यासारखे व्यक्तिमत्वच नाही. भाकरी थापायला बसती ना मुलगी, आई खरंच सांगू का, आज लक्षच नव्हतं भाकरीकडे, दाराकडे बघत होती. आज ना माझा बाप, त्याचा डायबेटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला मुलीला माहिती, त्याच्या पायाला किती जिरा पडलेला त्या मुलीलाच माहिती. 20 दिवस झाले, 8 दिवस झालं बाप येईना, लिकीच्या डोळ्यातलं पाणी थांबाना. सासूबाई म्हणते सुनबाई का रडती,
सुनबाई म्हणते काय नाही हो सासूबाई, या चुलीच्या झळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येतं. अरे तसं नाही सुनबाई, परिस्थिती चांगली आहे, पण तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला तिथं बसवलंय. काही अडचण नाही, उद्यापासून किचन मध्ये बस. नाही नाही सासूबाई तसं नाही हो, चांगली लोक आहेत तुम्ही. 15 दिवस झालं बाप काही येईना आणि लिकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. खरं सांगू का सासूबाई म्हणते सुनबाई आम्ही लोक चांगली नाहीत का? सासूबाई सगळी लोक तुम्ही चांगले आहात. अरे मग रडती का? चुलीच्या झाड्या लागतात. बसलेल्या लिकीला विचारत चुलीच्या झाड्या लागतात म्हणून तुमच्या डोळ्यात आत्ता पाणी आहे का? बापाची आठवण आली म्हणून? बापाची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी. 20 दिवस झाला आई. 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, बाई येऊ का घरात? पीठ बी तिथंच, परात बी तिथंच, तवा बी तिथंच. धाडकन पोरगी उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. मुद्दा संपत आलेला आहे. खरं सांगू का, जशी मिठी मारली ना तशी मुलगी रडायला लागली. बाप म्हणतो लोक चांगली नाहीत का बाई? बाप हसवतो रे कसा, तसा पाण्यातला मासा आणि त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा? बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. मुलगी म्हणती बाबा खरं सांगा ना, डायबिटीजची गोळी घावली का हो? बाप म्हणतो लई बघितली ग बाई, पण 20 दिवस झालं काय सापडली नाही. पण बाबा फोन करायचा, फोन नाही करायचा बाई. खुशाली म्हणून डायरेक्ट भेटायला चालू बघ. खरं सांगू का रडती बाई? लोक चांगली नाहीत का? बाबा तुमची आठवण आली म्हणून रडते. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद. महाराज या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही दादा. अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या देशासाठी करतो, आमचा स्वाभिमान आहे. पण या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत साहेब हाय व्होल्टेजची मॅच, एका रनावर मॅच. आणि मग या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला. भारताला खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप मिळाला. पण तुमचा आणि माझा बाप या बांधावणी त्या बांधावणी घाला. पाय थरथर कापत होते, पेन किलरचे इंजेक्शन घेतले होते, वेदना होत होत्या हृदयाला, सलाईन लावलेले 4. पण खरं सांगू का, पोरीचं चांगलं लग्न करायचं, मुलाचं चांगलं शिक्षण करायचं, यांना वेल सेट करायचं. अरे आम्हाला सेट करण्यासाठी तो आयुष्यात कधीच सेट झाला नाही, त्याला तर बाप म्हणतात. मग मला सांगा, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणाऱ्या विराट कोहली, रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवल्या, तर तुमचा आणि माझा बाप या बांधावणी त्या बांधाव पोचला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? महाराज बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुरा मोठी. बाबा करी जोडी लेकुरा मोठी. बाप करी जोडी लेकराचे मोठे. बाप करी जोडी लेकराचे मोठे.
आपली कुरवंडी वाळवणी. महाराज शेवटच्या मुद्द्याला आलो. मुद्दा संपलेला आहे. लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी आलं घाडगे महाराज. लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी आलं हे दुर्लभ नाही. याचं कारण कसं आहे? तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे आणि हा सगळा अंतःकरणात तुमचा भाव आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे. पण आता बापाने मिठी सोडली, लेकीने मिठी सोडली आणि बापाने मिठी मारली. आता बाप रडायला लागला. लेकीने बापासाठी रडावं हे दुर्लभ नाही, पण बापाने लेकीसाठी रडावं हे मात्र दुर्लभ आहे. जगाच्या मालकाला तुकोबाऱ्यांनी बोलवावं हे दुर्लभ नाही, पण तुकोबाऱ्यांचं सामर्थ्य, भक्तीतलं परमार्थातलं भक्तीतलं सामर्थ्य, नामस्मरणातलं सामर्थ्य आणि इथं केलेली भक्ती, या सगळ्या गोष्टींचा परमार्श पाहून जगाचा मालक तुकोबाऱ्यांसाठी यावा हा मुरारी दुर्लभ आहे. विठ्ठल आले तुकोबाऱ्यांनी समाजाचं या ठिकाणी माणसांचं कल्याण केलं. देव घ्या कोणी ऐता आला घर बसून, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चला. तुकोबाऱ्यांना मंबाजीनं काठीने मारलं तरी तुकोबाऱ्या परमार्थ करत राहिले. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे वाडे. महाराज तुकोबाऱ्यांना मंबाजीनं काठीने मारलं आणि मंबाजी तुकोबाऱ्या मंबाजीच्या घरी तेलाची वाटी घेऊन गेले. मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतो तुका कशा पायी आला? म्हणले तुमचे उपकार मानाय आलो. मला बसल्याने खरं सांगावं, मंबाजीनं जर काठीने मारलं आणि तुकोबाऱ्या जर उपकार मानतात, आपल्याला काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ देऊ का आपण? काठीने मारलं आणि तुकोबाऱ्या म्हणतात मंबाजी तुमचे उपकार मानायला आलो. मंबाजी म्हणतो तुका अरे काय बोलतोस? हो मंबाजी, तुम्ही मारलं ना, रात्रभर जखमा दुखल्या. जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाहीत. शोभा कासराच्या बायकोनं महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, आता दिसोने जना ऐसे करा. तुकोबाऱ्यांची बायको म्हणजे भांडायला जबरदस्त बरं का. जा त्या काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि निघाले वाजनाला. काय म्हणायची? खरं सांगू का, तुकाराम महाराजांच्या बायकोची भांडणं तुकाराम महाराजांची नव्हती, विठोबाशी होती. हे लक्षात नाही का बरं का? आणि बायको भांडणारी असली तरच संसाराला मजा आहे. नाही कळलं का अजून? बायको भांडणारी असली तरच संसाराला मजा आहे. आता तुकोबाऱ्यांची बायको म्हण माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आता आमच्याकडे काय बघू नका, आम्ही काय भांडायला घरीच नाही. आता काल कर्नाटकला होतो, तिथून आज इथं कीर्तन आलंय. उद्या कोल्हापूरच्या पुढे 100 किलोमीटर कीर्तन आहे. आता कीर्तन नाही झालं की स्टार्टर मारायचं, परत तिकडे निघायचं. घरी कधी जायचो? भागवत महाराज एखाद्या दिवशी घरी जाणं होतं बरं का गुरुजी. घरी गेलो की लेकरं बाळ झोपलेले असतात, पाठ जायचं आणि मग ते सकाळी परत काल्याच्या कीर्तनाला लवकर निघायला लागतं, तरी झोपलेले असतात. एका दिवशी लहान लेकी माझी 5 वर्षाची तोंडाकडे बघते, म्हणलं काय झालं, काय प्रश्न पडला कुणाच ठाव. तेवढ्यात ती म्हणते आई कोण आहे बावर? बाप आहे तुझा, कोण आहे काय? एवढं सोपं लोकांना वाटतं बरं चाललंय, काय बरं नाही ज्याला त्याला माहिती असते त्याचं कसं काय चाललंय. एवढा प्रवास करणं महाराज, 1000 किलोमीटर जा, 1 लाख किलोमीटर झाले, अजून 1 वर्ष बी जायला गाडीनं. सांगायचं तात्पर्य बाकीच्या गोष्टींवर चर्चा होत्यात, पण हा एक संघर्षच आहे ना, हा एक त्यागच आहे ना. खऱ्या अर्थाने हे धर्मासाठीच आहे ना. अर्थार्जन असेलही, पण त्याच्याही पुढे धर्माचं काम मोठे लक्ष नाही का? आणि धर्माचं पालन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून कबीर महाराज हा कोण्या जाती जन्माला आला हा नंतर, तो महाराष्ट्राच्या माती जन्माला आलाय ही गोष्ट आधीची. आता मला आपण बोलवलं, जात धर्मपंथाचा विचार आहे का कुणाच्या मनात आहे का? जात धर्मपंथ मानणारा आपला हा खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह किंवा आपली कमिटीच नाही, हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहेत सज्जनाव. आणि हेच खरं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. सज्जनाव हे सांगायचं तात्पर्य काय? आता माझ्याकडे पाहताना काही मला स्पेशल पाहायलाच येतात. म्हणजे मुस्लिम समाजाचा माणूस कसा असं, म्हणजे काही खरंच बाबा काही स्पेशल पाहायला येतात. ते म्हणतात महाराज काही नाही हो, तुम्हाला एक सांगू का, ज्याचं रक्त आलंय ना त्याची जात माणुसकीची लक्षात नाही का? याच्या पलीकडे जातच नाही या जगात. माणसाने त्याच्या व्यवसायानुसार जाती पाडल्या, लक्षात नाही का? आणि मग जगद्गुरु तुकोबांनी एवढा मोठा परमार्थ, महाराज अहो कशासाठी परमार्थ? संसारात या नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी घासाव्या, तरी तुकोबारे परमार्थ. आवले जगाच्या मालकाने शब्द दिलाय, तो मुरारी म्हणून घ्यायला येणार आहे. मग महाराज कुठे तुमचा विठ्ठल? का नाही याला तुम्हाला घ्यायला? आवले येणार आहे. गोडा निरोप दिला, गोडा सांग विठ्ठवाला. तुकोबांना आठवण येते. गोड म्हणला महाराज माझा वशिला नाही. मग काय करू गोडा? पाय लक्ष्मीची हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला सांगा काम झालं. लक्ष्मी आई म्हणली देव झोपलेत आणि झोपलेल्या देवाला मी जर उठवलं ते रागवतील. मग काय करू लक्ष्मी आई? तुका माने ते
वाजवा टाळीत मग. काय करू आई तुका म्हणे शेषा जागे करा ऋषी शेषा. शेषाला सांगा शेषाच्या अंगावर देव विराजमान आहे. काय सांगितलं मी प्रमाणे कमी काय घेतोय मला थोडं छत्रपती सांगायचं शेवटी आता 20 मिनिटं तेवढ्यासाठी ठेवलीत लक्ष नाही का हा. आणि मग 1-2 मिनिटात पहिल्या चरणाऱ्यामधलं भजन घेणार ऐका ऐका. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषा अरे तू शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हटलं महाराज एवढं सोपं वाटतं तुम्हाला. काल या मैदानात नुसताच पाण्यात बसलेलो तरी मार खायला लागला. नाही कळलं का तुम्हाला. चेंडू गेला पेन्या गेला आणि गडबडी झाल्या. सांग पिंध्या हरीचा चेंडू सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला. सांगना पाण्यात गेला कसा. 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 सांगना पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला पाण्यात गेला हा जीव माझा हा जीव माझा हा जीव झाला पाण्यात गेला. तुम्ही कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. वारीच्या वाटेवर काही संत निघाले. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. आपुल्या माहेरा जाईना निरोप या संता हत्या. जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. पहिलं आला पुरुषोत्तम. चला महाराज देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोणी देव न लगे देव. तुकोबाऱ्यांनी देवाचा हात धरला. देवा पाहुणा विनमुख जाता कामा नये. तसं नाही जायचं. पहिलं घरी चल. तुकोबाऱ्यांच्या घरात जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या घरात जगाच्या मालकाचं म्हणजे ज्याला ऋषिकेश नावाने संबोधित केलं त्या ऋषिकेशाचं पहिलं पाऊल पडलं आणि तुकोबांच्या मुखातून अभंगाचं पहिलं चरण. बाबूने बाबूने ऋषिकेश
काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार हा, काय करू उपचार उपचार काय करू उपचार काय करू उपचार रासी आचार्य ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर जगाचा मालक तुकोबर यांच्या घरी पाहुणा आला आपल्या घरी येणार नाही पण देवाच्या चरणाजवळ जायची संधी आपल्याला आहे म्हणजे तुकोबर यांनी केलं ते आम्हाला करावं लागेल विठोबा रखुमाई रखुमाजी रखुमाजी जय रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई वाह वाह क्या बात है जय हो रखुमाई विठोबा रखुमाई हरि बोल सच गिरगिर साऱ्या जगतात या महाराष्ट्राचे हरिनाम महाराष्ट्राचे म्हणजे बलिदानाचे राजे राजे महाराष्ट्राचा होता तसा महाराष्ट्र 12व्या शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक माझा माझा बोल 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 पहिला ऐसी अक्षरे आणि ब्रह्मविद्येचा 12 वर्षावर पाना फुलांना सनई चौघडे वाजत होते पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत पण आज 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्राला घाट टाकली आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केला दिन 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 महाराष्ट्र उद्ध्वस्त मग कोण रोखलं हे वाद भगव्या सरंग अंदोक झालेला आहे सह्याद्री चुकल्यासारखा वाटतोय कोण रोखलं हे वाद आता एका वादळाची गरज होती आणि मग 288 वर्षाचा आणि 288 वर्ष तर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला पये दारू कोल्हापूरची महालक्ष्मी दारू आई तुळजा भवानी दारू पये दारू घडले गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेबचे नाव झाले उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर भाई भारत में रहना पड़ेगा तुझे बोलना पड़ेगा आणि मग
अन्नाउद्दीन खिलजीने हौदास माजवला. आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले. पुत्र भाव आईसा गुंडा ज्याचा ही लोक झेंडा दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 सुनाबाई खेळे रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. नवख्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू आज आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही मोठा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंद झाला. आणि मग पाहता पाहता शिवराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. महाराजांचं पहिलं लग्न झालं वयाच्या 10व्या वर्षी. बरं का बाबा, अजून 35 वर्षाची आपली रेंजला नाही. 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. सगळं संपलं होतं. आदिल, निजाम, मुघल, कुतुब, डच, फ्रेंच यांनी हौदस माजवला होता. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला होता. मंदिरातले ध्येय उद्ध्वस्त झाले. लोक म्हणतात छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात थोडीच सांगतात. कीर्तनात सांगावे लागतात. राजे होते म्हणूनच कीर्तन आहेत. राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहेत. राजे देव होते का माहिती नाही, राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होते म्हणून धर्म शिल्लक आहे. असा योद्धा या भूतलावर परत होणे नाही. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न. शोभा पण एकूण 8 लग्न झाली आणि पहिलं लग्न झालं निंबाळकर घराणं. फलटण मुधोजी कन्यागडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर लहान आहेत राजे आणि त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब आल्या गडावर सईबाई. सई जाऊन तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवबाराजे तलवार चालवतात. मुधोजी म्हणतात, हे सई ते शिवबाराज आहेत असं बघायचं नसतं. सई आबासाहेब हे हो, सई ते नाही. आबासाहेब आम्हाला नाही वाटत ते शिवबाराज आहेत. हे सई बरखास्त करतील राज्यातून. सई तशीच फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. महाराणी सईबाई म्हणतात, आई साहेब. तेवढ्यात मोदीजी म्हणतात, राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ मुजरा कर सई. आम्ही मुजरा नाही केला आई तुम्हाला, पण ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराज आहेत. मग सई ते शिवबाराज आहेत. नाही आई साहेब, हे शिवबाराज नव, शिवबाराजे नाहीत. आई साहेब आम्ही ओळखलं त्यांना. तलवारीतला दानपट्ट्यातला धार बघितली आम्ही आणि ती धार बघून सांगते हे शिवबाराजे नाहीत, हे छत्रपती शिवाजीराजे आहेत आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई अरे कसं ओळखलंस? या तलवारी एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकणार. भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे जान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. महाराणी सईबाईंचा शब्द मात्र हृदयाला लागला. सई साथ दिशील ना शोभाची शेवटपर्यंत. शब्द दिला महाराणी सईबाईंनी, शेवटपर्यंत साथ दिली. पण आई एक मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराणी सईबाई या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्या. कारण बाल शंभूराजे 2.5-3 वर्षाचे होते आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण गेला. शेवटचा श्वास घेत होत्या महाराणी सईबाई. आज जगदंबा शंभूराजे म्हणतात, आई आम्हाला गरज आहे तुमची, तुम्ही का रडता? शंभूराजे तुमचे आबासाहेब नाही येत भेटायला. शिवबाराजे नाराज होते कारण महाराणी सईबाई यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली. आणलं शंभूराजेंनी शिवबाराजांना. आबासाहेब द्या ना हात हातात आमच्या आई साहेबांच्या. बाल शंभूराजे तुमच्या आईने शब्द नाही पाळला. आणि मग महाराणी सईबाई म्हणतात, आम्ही शब्द पाळला महाराज, आमचा प्राण चालला, तुम्हाला दया नाही आली महाराज. महाराज सांगतात, सई तू बोलली होती शेवटपर्यंत, हो दिली आम्ही शेवटपर्यंत साथ, आमचा प्राण जाऊ द्यात पण हा छावा आज महाराष्ट्राच्या भेटीला देते तो शेवटपर्यंत भगव्यासाठी काम करल. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही कुणा समोर आणि नाही चुकला छावा. आपल्या माणसाने फसवली आपली माणसं. शंभूराजे शिवबाराजेंच्या पोटावर आणि शंभूराजे म्हणतात, आबासाहेब
आमची आई प्राण जाताना म्हणते संभाजी छावा आहे. हा छावा कोण असतो? आणि मग जिजाबाई साहेब म्हणतात ज्याचा बाप शिवा असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाजी. 20 फुटावनी साखदंड पडले त्यावेळेस पकडले गेले महाराज. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले हे कवी कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. जगदंबा या मातीतून ओढत नेलं महाराजांना. आई एवढे वार झाले होते देहावर की महाराजांचा देह शांत झाला होता. अंतकरण हृदय दाटून आलं होतं आणि महाराज सारखे सारखे या ठिकाणी माघार बघत होते. कंटिन्यू करायचे मागं बघत होते महाराज सारखे सारखे. आणि मग कवी कलश म्हणतो राजे उभे आयुष्यात या डोळ्यात पाणी नाही बघितलं राजे सांगा ना डोळ्याच्या कडा का पाणवल्या. आणि मग शंभूराजे म्हणतात हे कवी कलश अरे यांची मजाल नाही संभाजीला हात लावायची. तो जंजिरा दिसतो का कवी आई बापाचं शेवटचं स्वप्न सगळे सिद्धी सळोके पळो केले महाराजांनी. आणि एक मोठं वाक्य बोलू का जंजिरा बी घेतला असता आई. जंजिऱ्याची बात काय अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती कुणाची मजाल नाही महाराजांच्या समोर उभी राहायची. हा धर्मयोद्धा धर्मासाठी स्वराज्यासाठी लढत होता. मला खरं सांगावं 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत सगळी साल्टी काढली असते. आणि आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती हो. मग सैतानाने मिठाचं पाणी टाकलं महाराजांच्या अंगावर. पाण्यातून मासा बाहेर यावा ना असा तडफडला असता. पण आई म्हणती ना छावा आहे संभाजी. कवी म्हणतो राजा काहीच नाही होत का हो. राजा म्हणतात कवी लय वार झाले रे मानवर. पण जेवढे वार झाले ना तेवढ्याच ताटपणाने मान या दुश्मनांच्या समोर उभी आहे. औरंगजेब म्हणतो आम्ही देखना है कैसे दिखता है संभाजी. ते सहकारी म्हणतात हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करील तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय खतरनाक आहे हुजूर. कैसे लाया है हमको हमारा मालूम है. ए निकम्मो अरे मेरे ओर से हो क्या उस संभाजी के ओर से हो. ते सहकारी म्हणतात हुजूर इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी के ओर से है. हम सच्चाई के ओर से है और सच ये है कि संभाजी छावा है. छावा नहीं किसी के साथ. जगदम महाराज उभे होते समोर. औरंगजेबाच्या समोर आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे उभे होते. संभाजी डर नहीं लगता क्या. नाही घाबरले महाराज. खरं सांगू का आई अहो रक्त होत डोळे आज ही जीभ काढली होती हो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारी जीभ ही वळवळताना बी जगदंबाच म्हणत होती. हे निघणारे डोळे हे फिरताना बी स्वराज्याला बघत होते. डोळे मिटून घेतो आबा साहेब अरे लय वार झाले पण झुकला नाही तुमचा छावा. कवी कलश म्हणतो राजे अरे सैतान आहेत. ए कवी आज जर झुकलो तर धर्म संपला कवी. आई म्हणते ना छावा आहे. मला सांगा हो एवढे वार झाले आणि मग औरंगजेब म्हणतो हमारे और ऐसा संभाजी क्यों नहीं पैदा होता. अरे तू काही येडपट आहेस का औरंगजेब. तुझ्याकडे येतो नाही महाराज जन्माला. छत्रपती संभाजीराजे हे जन्माला येतात या महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत ज्यांच्या जगी याचा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती जबरदस्त योद्धा एवढे बी हल्ले नाहीत. महाराज कल्पना करा आई तुमचे डोळे भरून आले पण तुमच्या लक्षात आला असं महाराज एवढे जर आले नसतील एवढे वार झाल्यानंतर हा संयमी योद्धा असा उभा असेल तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या मंडळाला मी सांगेल मी पुन्हा येईन ज्यावेळेस 25व्या वर्षात येईन आलोच तर त्यावेळेस मी अफजल खान आणि तानाजी मालुसरेंचा प्रसंग सांगेन. मला थोडा वेळ आज कमी राहिला. मला जास्त वेळ मांडता आला इथे वेळेचं बंधन आहे. पण खरं सांगू का छावा चित्रपट आत्ता आला. तुम्ही आम्ही छावा म्हणणं याच्यात नवल नाही पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता. इथं सगळं आडलं होतं. शंभूराजे भगवा गुंडाळून होते कमरेला. महाराजांना काहीच होत नव्हतं. पण खरं सांगू का वय वर्ष 32 वर्ष पण या वयाच्या 32व्या वर्षी छावा अजराने अमर होता. आणि मग औरंगजेबाचा शेवटचा शब्द इतिहासासाठी होता. औरंगजेब म्हणला हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है